आज आम्ही हुबळी इथले जे नेहा हिरेमठ या मुलीचं लव्ह जिहादच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करत होते की त्या मुलीला त्यांच्या ह्याच्यामध्ये घ्यावं, म्हणून त्या मुलीने जे नाकार दिली त्यानंतर त्यांनी भर कॉलेजच्या आवारामध्ये नेहाचं बोसकून त्यांनी खून केलेला आहे। या असा सडक्या आणि नराधमांचं जे डोकं आहे जिहादी वृत्तीच्या लोकांचं, त्यांनी लवकरात लवकर प्रशासनाने हे फास्ट ट्रॅकमध्ये चालवून त्याला लवकरात लवकर फाशी शिक्षा झाली पाहिजे असं आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करतोय। दुसरी गोष्ट म्हणजे जे कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन झाली काँग्रेसची, त्यावेळेस काँग्रेसने असं सांगितलं की बजरंग दलावर आम्ही बंदी घालणार आहे असं त्यांच्या घोषणापत्रामध्ये होतं। तर त्याच बजरंग दलाचे लोक आज तुमच्या म्हणजे आपल्या काँग्रेसच्याच एकाच्या मुलीचा हत्या झाल्यावर तेच बजरंग दल आज तुमच्या मदतीसाठी येतोय। जिहादी वृत्तीचे लोकांना फक्त आणि फक्त हिंदू म्हणलं तर खातीरच दिसणार आहेत, एवढं मात्र फक्त लक्षात ठेवा। आणि ह्या असले जे प्रकरणं घडतात तर पूर्णपणे हिंदू समाजाने त्यावर बहिष्कार घातले पाहिजे आणि त्यावर तीव्रपणे निषेध सगळ्या हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने आम्ही करतोय। एवढं सांगून मी 2 शब्द संपतो। जय श्रीराम। कर्नाटकामध्ये हुबळी येथे आपल्या एका नेहा हिरेमठ या मुलीला एका जिहादीने लव्ह जिहादला तिनं बळी पडली नाही म्हणून तिची बोसकून हत्या केली। हे लव्ह जिहादचे एवढे विषय वाढत चाललेले आहेत। आज तिची बोसकून हत्या केली असे कितीतरी मुली आहेत की त्यांची हत्या झालेली आहे किंवा लव्ह जिहादला अडकलेले आहेत, ते समोर येत नाहीत। आज आपल्या सोलापुरातनं परवा पोलिसाचं रेकॉर्ड निघालं तर 3-3.5 वर्षामध्ये 1000 मुली बेपत्ता आहेत, म्हणजे त्यांचा पत्ता नाही, पण ज्यांचा पत्ता सापडलेला आहे असे कितीतरी मुली लव्ह जिहादला बळी पडलेले आहेत की त्यांनी आहेत सध्या, पण ते समोर येत नाहीत। अशी कितीतऱ्यांची संख्या आहे। मग ही नुसते सोलापुरातली संख्या, कर्नाटकमध्ये याचा उद्रेक झाला। कर्नाटकमध्ये ही जी मुलगी हत्या केली ती काँग्रेसच्या एका नगरसेवकाची मुलगी होती। मग ज्यावेळेला हे काँग्रेस त्यावेळेला तिथं ते स्वतः सुद्धा नगरसेवक ते लव्ह जिहादसाठी हत्या झाली म्हणून बोलायला तयार नाही, त्यांचं नाव घ्यायला तयार नाही। म्हणजे कुठंतरी अजून की ते त्यांना त्या ज्या जिहादींना पाठीशी घालण्याचं काम हे काँग्रेस करत आहे। मग हे पक्षाचा विषय नाही आहे, पण हे सध्या जे चालू आहे ते जिहादींना पाठीशी घालण्याचा विषय चालू आहे। आम्ही या सरकारला, केंद्र सरकारला विनंती करतो, लव्ह जिहादवर लवकरात लवकर कायदा व्हावा आणि नेहा हिरेमठला 6 महिन्याच्या आत फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टामध्ये केस चालवावी आणि त्या फयाज शेख याला फाशीची शिक्षा व्हावी, एवढीच आमची मागणी आहे। जय श्रीराम। सोलापूर शहरालगत असलेल्या राज्यात, कर्नाटक राज्यामध्ये हुबळीसारख्या शहरामध्ये एक घृणास्पद गोष्ट घडून आलेली आहे, ती म्हणजे जिहादी वृत्तीच्या लोकांनी आपल्या नेहाताईच्यावर झालेला जो क्रूरपणे केलेला हल्ला आहे याचा प्रथमतः जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटना व लिंगायत समाजाचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी जमलेले आहेत। या ठिकाणी ठणकावून सांगावं असं वाटतं की कर्नाटक असो अथवा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी 6 वर्षाच्या एका मुलीवरती देखील एका 45 वर्षाच्या पुरुषाने बलात्कार केला। हे करणारे लोक कुठेतरी एका विशिष्ट समाजाचेच लोक आम्हाला दिसून येतात। याच्यामागे कुठलं षडयंत्र चालू आहे, याच्यावरती कुणाचं काय पायबंड आहे का, हे जाणून बुजून केलं जाते का, अशा जिहादी वृत्तीच्या लोकांवरती शासन काय कारवाई करणार आहे याची आम्ही वाट बघतोय। जर हे कुठेतरी थांबलं नाही तर सकल हिंदू समाज, सर्व संघटना आम्ही रस्त्यावर उतरू आणि जिथं असे कृत्य घडतील अशा जशाच तसे उत्तर देण्याची आमच्या धमक आहे। पण कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडू नये याचं आम्ही भान ठेवतोय, म्हणून शासनाला विनंती करतोय की अशा वृत्तीच्या लोकांवरती कठोर कारवाई व्हावी ही आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने विनंती करतो। जय श्रीराम। विश्व लिंगायत समाजाच्या वतीने हुबळी येथे झालेल्या नेहा हिरेमठ याच्या निर्घृण हत्येचा आम्ही निषेध करण्यासाठी सगळे संघटनेचे इथे एकत्रित आलेलो आहोत। त्या जो कोणी फयाज शेख म्हणून जो कोणी आहे त्याला सरकारने लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी आणि ह्या संघटनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारीकडे आता निवेदन देऊन आम्ही केलेलं आहे।